नमस्कार मंडळी, सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर बघा इकडे मी माझी आत्ताच दिवाबत्ती झालेली तुम्हाला समोरच्या कॅमेऱ्याने दाखवते. इकडे बघ मला कसं ताप उफनली. तर सध्याच वातावरणच बरोबर नाही आहे. माझी शिवची आणि आईची तब्येत पण बरोबर नाही आहे. पहिले आईला पण सर्दी आणि खोकला लागला होता आणि शिवला पण खूप खोकला लागलेला आहे. तर शिवसाठी पण काही उपाय आम्हाला नक्की सांगसाल तुम्ही. आणि बघा ना किती आला आहे, तर खूप त्रास होतोय. चला तुम्हाला समोरच्या कॅमेरा दाखवते की माझी दिवाबत्ती झालेली. तर बघा इकडे माझी आत्ताच दिवाबत्ती झालेली आहे. सगळ्यांना परत एकदा श्री स्वामी समर्थ. तर महाराजाच्या कृपेने आपले यूट्यूबला 1000 फॉलोअर्स कंप्लीट झालेले, म्हणजे 1000 सबस्क्रायबर कंप्लीट झालेले. तर सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. आणि चला तुम्हाला दाखवते शिव काय करते आहे. त्याच्या पहिले तुम्हाला सांगते की आपण आज करणार आहे छान असा आपला मिक्स डाळीचा वड्याची भाजी. तर याची पण रेसिपी मी तुम्हाला समोर दाखवते. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा शिवचं काय चालू आहे. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बोल पिल्लू, सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. ओ तू सांगते आपल्या घरी मावशी आली म्हणून. बघा किती हुशार झाली आहे शिव, किती हुशार झाली आहे. पहिले ती सांगते की सांग आपल्या घरी कोण आलं आहे म्हणून. तर बघा माझी बहीण काल आलेली आहे. आणि काल कोण आलं होतं तुम्हाला सांगते मी. तर बघा माझे पप्पा आले होते आणि माझा भाऊ. तर शिवसाठी बघा त्यांनी काय गिफ्ट आणलं, मला तर खूप आवडलं. आणि गाडी पण आणलेली आहे, तर ती तुम्हाला दाखवते. बघा शिव त्याच्यासोबतच खेळते आहे. इकडे बघा खूप छान गाडीवरही बघा डोरेमॉनची. मॅडमला इतके खेळणे असून तिला ना बिसलेलं लागतं पाण्याच्या. ए शिव इकडे बघ ना बाळा, मावशीलाच बघते ती. तर शिवची तब्येत बरी नसल्यामुळे आम्ही ना 2-3 दिवस मावशीला आमची इथं ठेवून घेतलेलं आहे. आणि मावशीची शिवची चाली बघा इकडं मालिका बघणं दोघीजणी. तुम्हाला दाखवते शिव कशी तिच्या बाबासोबत आणि मामासोबत मस्त असा मस्त्या करत होती. बघा समोर तुम्हाला व्हिडिओ दाखवते मी तिचा. कोण आलं, कोण आलं बाबा, कोण आलं बाबा. बाबा आले तुला भेटायला. आणि समोर बघा शिव आणि शिवच्या मामाच्या कसं सेल्फी घेणं चालू आहे. तर आणि शिव माझ्याकडे बघत होती आणि त्याच्या फोनमध्ये पण बघत होती. छान असे फोटो काढत होती बघा त्याच्यासोबत. बघा कशी पोज देते. तर बघा इथे माझ्या बहिणीने ना दाखव त्यांना. माझ्या बहिणीने मला पीठ मळून दिलं आणि तोपर्यंत ना शिवला झोपी घेतलेलं आहे बघा. कारण तिची तब्येत बरी नसल्यामुळे ती ना किरकिर करते थोडी. इकडे बघा तुम्हाला आज रेसिपी दाखवणार आहे मी वड्याची. तर बघा इथे काय काय घेतलं मी तुम्हाला दाखवते. कोथिंबीर, शेंगदाणे, लाल मिरची, कराळं आणि आपलं बोजार फूल. इकडे बघा कांदा आणि कढीपत्ता घेतलेला आहे. आम्ही फक्त हे काढीपर्यंत ना याच्यात ठेवलं होतं. तर कांदा आपण आता सगळं तिखट आहे ना छान असं भाजून घेऊ. तर बघा इकडे तिखट मी मस्त असं भाजून घेतलेलं आहे. आणि त्याच्यात ना थोडंसं खोबरं ॲड केलं बघा. तुम्हाला दाखवायचं आलं होतं त्याच्यामुळे म्हणजे तुम्हाला दाखवून द्या. आता मी सगळं ना मिक्सरमध्ये फिरून घेते आणि आपलं वडा पण भाजायचं बाकी अजून बघा. तर याला पण ना तव्यावर छान असं थोडंसं भाजून घेते. थोडंसं तेल टाकून. तेल छान कडक झालेलं आहे बघा. त्याच्यानं लसणच्या पाकळ्या टाकल्या 4 ते 5. थोडासा कढीपत्ता, लसूण छान असं नाही का लाल होऊ द्यायचं थोडंसं. इकडे माझी बहीण पोळ्या करते बघा. आणि मी इकडं भाजी टाकते. तर बघा लसूण असा थोडंसं लालसर करून घेतलं बघा. आता आपण याच्यात ना परवीन वगैरे काही यूज नाही करणार आहे. आपण फक्त साध्या पद्धतीने करतो आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही परवीन ॲड करू शकता. आईला आवडत नाही त्याच्यामुळे ना मी टाकत नाही. आणि तुम्ही परवीन नाही टाकली ना तरी पण एवढी छान लागते ना भाजी खूप. आपण मिक्सरमध्ये काढून घेतलेलं तिखट ॲड करू.
कसं झाला म्हणून आपण छान चालतं. खरंच झालं बा, खोकला लागला. माझी बहीण असं राहिली. मसाला आहे ना छान असं परतून घ्यायचं बघा तेलामध्ये 1 मिनिट होईपर्यंत. आणि त्यात आहे ना चवीनुसार आपल्याला ना मीठ ॲड करायचं बघा. तुम्हाला हवं आहे तेवढं मीठ ॲड करा, कारण की आपल्या वड्यामध्ये पहिलेच मीठ असतं. आणि छान असं मिक्स करून घ्यायचं. थोडं कमीच टाकायचं, कारण की आपण वड्यामध्ये मीठ टाकलेलं राहतो. तुम्ही अजून बनवला नसेल तर वडा बनवून घ्या ना, अशी रेसिपी ट्राय करून बघा. त्याचं माणसांनी की आम्ही अजून वडाच नाही बनवला आणि तू रेसिपी सांगू राहिली. तर पहिले तुम्ही वडा बनल्याच्यानंतर मग अशी रेसिपी ट्राय करून बघा. तेव्हा मग परत एकदा माझा व्हिडिओ परत बघा. आणि मी आज खरंच खूप खुश आहे, कारण यूट्यूबला माझा 1000 परिवार कंप्लीट झालेला आहे बघा. तर सगळ्यांची खूप खूप मनापासून परत एकदा धन्यवाद. असा सपोर्ट करत राहा मला, म्हणजेच निकिताला. तर याला थोडंसं आहे ना हे करून घेतलं बघा, परतून घेतलं आहे मसाला. तुम्ही जर परवीन ॲड करणार असेल तर लसूण टाकला ना तेव्हा थोडीशी परवीन टाकून द्यायची. आणि परवीनच्या नंतर आपण मिक्सरमध्ये काढलेलं तिखट ॲड करायचं. मला आवडते तुम्हाला माझ्या रेसिपी सांगायला. आम्ही अशा जास्त काही मसाल्याच्या रेसिपी खात नाही, म्हणजे मसाल्याच्या भाज्या खात नाही. त्याच्यामुळे ना तर माझ्याला ना अशाच भाज्या राहतात बघा, काळा मसाला, लाल मसाला. तर तुमची जर इच्छा असेल तर आपण तशा पण भाज्या करत जाऊ, पण घरचे ना जास्त तशा भाज्या खात नाही बरं. तर मग असं आपल्याला बनवावं लागतं, सोपी आणि साधी पद्धत. आणि त्याच्यात आपण आता आपण छान असाल बघा, किती छान असाल नाही का. खरपूस भाजून घेतला तर वडा आहे ना, तुम्हाला याच्यामध्ये काळा दिसतो का, आता लाईट लावते. छान असं आहे ना, खरपूस तळून घेतला, भाजून घेतला बघा थोडासा तव्यावरती. आणि खूप छान लागतो मग असा वडा हा. आणि टेस्ट एवढी छान झालेली ना, मी कालच खाऊन बघितला जेव्हा तुम्हाला व्हिडिओ काढला होता ना, तेव्हा खूप छान लागला होता. तुम्ही याच्यामध्ये ना थंड पाणी पण ॲड करू शकता आणि गरम पाणी पण ॲड करू शकता. लवकर भाजीला करायची असेल तर आपण गरम पाणी ॲड करतो, आणि टाईम असेल तर आपण थंड पाणी ॲड करतो. तर आमचा विचार चालू आहे बघा की पार्लर शिकावं म्हणून. तर तुम्हाला काय वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा की मी शिकायला पाहिजे की नाही. आणि शिवला आणि तोपर्यंत कुठं बाहेर जाता येत नाही, मग जवळच्या जवळ पार्लर आहे बघा. तर पार्लरचे क्लास लावू की नको, तुम्ही मला नक्की सजेशन द्या. आणि मला आवडेल तुम्ही सांगितलेलं, तुम्ही कमेंट केलेली, तर नक्की सांगा. आणि आईचा आहे ना तर घसा जास्तच दुखू लागला, खोकला लागला त्यांना. तर कमेंट करून नक्की सांगा की कशाने मोकळा होईल. घरगुती इलाज सांगा, आईला बाहेरचे इलाज आवडत नाही, दवाखान्यातले. हां, घरगुती इलाज सांगा. त्याच्यात आहे ना मग मी नंतर पाणी ॲड केलं बघा. आईची तब्येत बरी नसल्यामुळे आई जास्त काही व्हिडिओमध्ये येत नाही, त्याच्यामुळे. आणि उद्या आपण करणार आहोत गव्हाच्या कुरडया. तर तो ब्लॉग तुम्हाला नक्की दाखवेल मी, आणि तुम्ही पण माझ्या चॅनलवर जाऊन नक्की बघा. उद्या अपलोड करेल मी तो. आज बघा आम्ही ना गहू वगैरे जाऊन आणले. जेवढं तुम्हाला लागतं ना तेवढं तुम्ही पाणी ॲड करा बरं त्याच्यामध्ये. आता मी ना थंड पाणीच ॲड करते, तर जेवढं आम्हाला लागते तेवढी भाजी करते बघा. आणि थोडं आहे ना जास्तच पाणी टाकायचं, कारण की शिजून आहे ना ती भाजी ना घट्ट होती, कारण की वडा शिजायला पाणी लागतं. त्यामुळे ना थोडं जास्तच टाकायचं, म्हणजे जास्त घट्ट झालेली भाजी खाऊ वाटत नाही. तर बघा अजून ती वडा शिजून कमी होईल, तर भरपूर झाली. अजून काय सांगू आता तुम्हाला मी. तर एका ताईने मला कमेंट केली होती की तुम्ही घरातलं दाखवता, बाहेरचं दाखवत नाही. तर म्हणलं आपण जर पार्लरचे क्लास लावले ना तर तुम्हाला नवीन नवीन दररोज काहीतरी बघायला भेटत जाईल, आणि मला पण दाखवायला आवडेल. तर सांगा मग मी लावू की नको पार्लरचे क्लासेस. माझ्या बहिणीच्या पोळ्या बघा कशा फुगत्या. तर
हा 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 फुगली 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 नाशिक ती पण माझ्यावर फुगून बसती बरं. खरं आहे, बहिणीचं असतं तसं म्हणा. आमचे अजून पण भांडणं होते छोट्या बाळासारखी. जसे छोटे छोटे लेकरं भांडणं करते तसं आम्ही पण अजून करतो बरं. तर त्या हसती ती व्हिडिओ चालू तरी हसू राहील. कोणाचे बहिणीचे त्यांचे भांडणं होते कमेंट करून मला सांगा आणि एखाद्या दिवशी दाखवेल. आता आम्ही करत नाही तसं पुणे किंवा आपले नातेवाईक असले ना तर आम्ही मग एकदम सभ्य राहतो बरं. बिलकुल भांडणं करत नाही, काही नाही. असं दाखवतो की आमच्यात किती प्रेम आहे किती नाही. पण घरी एकटे असलं ना तर चांगलेच भांडणं करतो. आता माझं लग्न झालेलं आहे तरी मी तिकडे माहेरी गेली की भांडणं करून येते. इकडे होतेच भांडणं. प्रेम असतं ते, भांडण म्हणजेच प्रेम असतं बरं. त्यात काय शांती. तर खरं सांगा कोणाची बहिणीची त्यांची भांडणं होते आणि मला खरं खरं सांगा. मी कसं खरं खरं सांगते तुम्हाला आता तसं तुम्ही पण सांगा कमेंट बॉक्समध्ये. तर चलो बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर असंच आपल्याला सपोर्ट करत राहा.